पेक्षा एक बेबी अशी ही डान्स मस्ती. सौंदर्यवती टीम कडनं काय उत्तर येत आहे? पुष्कर, हा, शांत रसाने शांत झालेल्या वातावरणाला रोमॅन्टिक करायला येत आहे माझी पुढची लावण्यवती अप्सरा शृंगार रस घेऊन, आणि ती म्हणजे सारा श्रवण. वा वा वा, क्या बात आहे. आषाढात आसमंत सारा श्रवण सरींनी रोमांचित झाल्यासारखा वाटला. इतकी तुम्हाला आवडली? थँक्यू सर. खरं सांगायचं तर मी एक मुलगी असून सुद्धा मला शृंगार हा प्रकार काय असतो हा प्रॉपर माहित नव्हता. पण जेव्हा अजिंक्य आणि ओमकारने हा डान्स बसवला तेव्हा मला शृंगारचा खरा मिनिंग कळला की शृंगार म्हणजे काय असतो. त्याच्यात नथ असते, बिंदी असते, टिकली असते, बांगड्या असतात, घुंगरू असतात. म्हणजे एवढं सगळं मी आज घातलंय. सो मला काहीतरी वेगळं वाटतंय आणि खरंच शृंगार हा खूप सुंदर आहे हे आज मला खरं पटलंय. क्या बात आहे. वा वा वा. मलाही उत्सुकता आहे की ह्या तुझ्या नृत्यावरती महागुरूंचं काय मत आहे जाणून घेण्याची. सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आणि मला तुमचा कॉन्सेप्ट अतिशय आवडला. कारण आतापर्यंत शृंगार रस सादर जेव्हा जेव्हा झालेला आहे तेव्हा नटून थटून अशी ती मुलगी उभी असते आणि ती नृत्य सादर करते. पण शृंगार म्हणजे काय आहे हे ज्यांना माहीत नसेल सारांना पकडून त्यांना तुम्ही सांगितलेलं आहे या पूर्ण कोरिओग्राफीमध्ये असं मला वाटतं. अर्थातच त्यात अभिजित ठाकूर यांची साथ अतिशय सुंदर तुम्हाला लाभलेली आहे. थँक्यू अभि. तुमच्या गुरूंचे तुम्ही आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी इतकी सुंदर कोरिओग्राफी आणि इतका सुंदर थॉट तुम्हाला दिला. मी ह्यांना जे मार्क्स देणार आहेत त्यात तुमच्या कोरिओग्राफीला 1 मार्क जास्त.
सर्व रसांमध्ये शृंगार रस हा रसांचा राजा आहे, एवढं लक्षात घ्या. आणि त्यामुळे तो अतिशय डिटेलमध्ये होणं फार गरजेचं असतं. सारा, तुम्ही मुलीचे तर लिप मुवमेंट दिलेत, पण मुलांचे सुद्धा दिलेत. ते जरा थोडंसं टाळलं नक्कीच पाहिजे. नक्कीच. तुमच्या आत्ताच्या परफॉर्मन्स करता माझ्याकडनं थँक्यू सर, थँक्यू सो मच. एकापेक्षा एक baby. अशी ही